नमस्कार. भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आहुती दिली त्या स्वातंत्र्यातून प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्यासह सार्वभौम स्वातंत्र्य भेटलं. जिथं स्वातंत्र्याची व्याप्ती वाढली त्या व्याप्तीवर गदा आणणारा दिवस म्हणून 25 जून 1975 कडे पाहिलं जातं. काय झालं होतं ह्या दिवशी? एक साधी घटना होती. ती साधी अनेकांच्या नजरामध्ये असू शकेल, पण स्वातंत्र्याचं मूल्य ज्यांना माहीत आहे त्यांच्यासाठी हा काळा दिवस होता आणि त्याला निमित्त होतं या देशावर लादलेली आणीबाणी. ही आणीबाणी नवीन पिढीपर्यंत पोहोचावी. तो लढा ज्या पद्धतीने त्याकाळच्या युवकांनी लढला, ज्या पद्धतीने रस्त्यावर युवक उतरले, सगळे लोक उतरले, त्यांच्या नजरेतून त्यांची भूमिका काय होती ही समजून घेण्याकरता आपण गिरीशजी व्यास यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत. त्यांच्याकडून समजून घेणार आहोत की नागपूरमधले 19-20 वर्षाचे युवकही त्या काळातले या घटनेकडे, या लढ्यासाठी कुठल्या पद्धतीने बघत होते. जाणून घेऊयात आपण गिरीशजी व्यास यांच्याकडनं. नमस्कार, मी गिरीश व्यास, भारतीय जनता पार्टीचा माजी प्रदेश प्रवक्ता आहे आणि आमदार देखील होतो. मी आपल्या माहिती विभागाचा खूप खूप आभार व्यक्त करतो की त्यांनी या आणीबाणीच्या विषयामध्ये 50 वर्ष होत आहेत या काळ्या दिवसाला, आणि म्हणून या मुलाखत किंवा संवादाची योजना त्यांनी केली. त्याबद्दल त्यांचा मनपूर्वक मी आभारी आहे. कारण गेल्या 50 वर्षामध्ये आम्ही जे आंदोलन त्यावेळेला केलं त्याचा विचार कधीही कुठल्याही राजसत्तेने केला नाही. या आंदोलनाच्या संदर्भामध्ये पूर्ण देश हा कारागृह झाला होता. संपूर्ण देशातल्या विरोधी पक्षाच्या आणि अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य ज्यांना मिळालं होतं संविधानाच्या अंतर्गत, त्याच्यावर घाला आला आणि म्हणून ही आणीबाणी लावण्यात आली होती. या संदर्भातलं हे आंदोलन होतं. मूळतः इलाहाबाद हायकोर्टने एक निर्णय दिला आणि त्या निर्णयाच्या अंतर्गत या देशाच्या तत्कालीन स्वर्गीय पंतप्रधान श्रीमती इंदिराजी गांधी यांना पद सोडून द्यावं आणि निवडणुका घ्याव्या या संदर्भामध्ये त्यांनी निर्देश दिले. पण या निर्णयाच्या विरोधात जाऊन अगदी रातोरात आपल्या हातामध्ये संपूर्ण देशाचा कायदा घेऊन कुठल्याही मंत्रिमंडळाला न विचारता, आपले उपपंतप्रधान यांना न विचारता, राष्ट्रपतींना आग्रह करून आपली खुर्ची टिकवण्यासाठी या देशाला आणीबाणीच्या त्या अगदी नरकामध्ये झोकण्याचं काम स्वर्गीय इंदिराजी गांधी यांनी केलं. मुळात आणीबाणी कशाला लागायला पाहिजे? युद्धजन्य परिस्थिती असेल, प्रचंड मोठी नैसर्गिक आपत्ती आली असेल तर आपण इमर्जन्सी समजू शकतो. पण या इमर्जन्सीच्या वेळेला मग हा निर्णय का घेण्यात आला? तर या निर्णयाच्या मागची भूमिका केवळ आपली सत्ता टिकवून ठेवण्याची आणि त्या सत्तेवर मी अबाधित कसा राहीन याचा विचार करणारी होती. आणि या काळ्या इतिहासाची जी सुरुवात झाली ती त्यावेळच्या बिहार आणि गुजरातमधून विद्यार्थ्यांनी केलेल्या एका आंदोलनाच्या माध्यमातून आणि तेव्हा राजनारायणजी यांनी टाकलेल्या इलाहाबादच्या न्यायालयाच्या केसच्या नंतरचा हा काळा निर्णय आहे. त्यावेळेला लोकनायक जयप्रकाशजी नारायण, जे या देशाचे एक सर्वोच्च समाजवादी नेते होते, त्यांनी एक निर्णय घेतला आणि निर्णयानंतर त्यांनी एक नारा दिला की या देशामध्ये आता समग्र क्रांती झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीनं राजसत्ता चालू आहे, ज्या पद्धतीनं हे एकेकोरपणा चालू आहे, याला कुठेतरी सर्वांनी मिळून थांबवण्याचं काम केलं पाहिजे. असा जेव्हा विचार आला जेव्हा आंदोलनं झाली तर सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांना, त्यामध्ये लोकनायक जयप्रकाशजी नारायण, चौधरी चरणसिंग सारखे नेते आणि अधिकही अटल बिहारी वाजपेयी, अडवाणीजी, या सगळ्या लोकांना यांना जेलमध्ये टाकण्यात आलं. कुठलंही कारण नाही, कुठलाही कायदा नाही, पण जो कायदा लागू केला त्यांनी त्या कायद्याच्या अंतर्गत त्यांना कारावासामध्ये टाकलं आणि विचारलं देखील नाही. त्यांना कुठलीही संधी नाही. या संदर्भामध्ये अनेक संस्थांवर, विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असतील किंवा तथाकथित अन्य सर्व संघटना ज्या त्यावेळेला या निर्णयाचं समर्थन करत होते आणि या काळ्या कायद्याचा विरोध करत होते,
त्या सगळ्या संघटनांवर बंदी टाकली आणि म्हणून देशभर एक आक्रोश निर्माण झाला. जनतेमधला हा जेव्हा आक्रोश यांनी आंदोलनाचं रूप घेतलं त्यावेळेला मात्र सगळ्या ठिकाणामधून जेव्हा लोक देशामध्ये पकडल्या जाऊ लागले, त्यांना जेलमध्ये टाकल्या जाऊ लागलं, त्यावेळेला मात्र अनेक लेखकांनी, पत्रकारांनी, चिंतकांनी आपले विचार व्यक्त केले. त्यांना देखील कालकोठडीमध्ये टाकण्याचा निर्णय दिला. अनेक घरांवर तुळशीपत्र पडलं की त्या घरामध्ये कोणीही कमवता त्यावेळेला नव्हता, पण तो केवळ काही विशिष्ट संघटनांशी संबंधित व्यक्ती आहे त्याला उचलून जेलमध्ये टाकलं. 15 महिने, 16 महिने, 18 महिने असा त्याचा कालावधी गेला. आणि मग त्याच्यासाठी आंदोलन, त्यांना सोडा आणि या सगळ्या विरोधी पक्षाच्या नेत्यांना सोडून या निर्णयाचा सन्मान, न्यायालयाच्या निर्णयाचा सन्मान करा. संविधानामध्ये कुठलाही असा कायदा नसताना, संसदेमध्ये मंजूर न होता जे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान आहे, ते जे परमपूज्यांनी दिलेलं संविधानाची पायमल्ली त्या कायद्यातनं केली. आणि मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य, बोलण्याचं स्वातंत्र्य, जमावाचं स्वातंत्र्य, कुठलाही विचार व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं. त्यामुळे मग युवकांनी देखील आंदोलन केले आणि त्यावेळेला आम्ही देखील युवक रस्त्यावर उतरलो आणि आम्ही देखील आंदोलन केलं. या आंदोलनाच्या मागचा एकच उद्देश होता की लोकशाही कायम व्हावी, लोकतंत्र वाचावं, देशामधला कायदा आणि संविधान याचा सन्मान झाला पाहिजे. कुठल्याही नेत्यांनी आपल्या खुर्चीसाठी कितीही बहुमत मिळालं असलं तर त्यावेळेला त्यांनी बदलू नये आणि त्यांनी सन्मान ठेवावा, एवढी त्याच्या मागची भूमिका होती. आणि आम्ही सत्याग्रह केला. त्याच्या विरोधामध्ये अनेक दिवस आम्ही छोटे छोटे आंदोलनं केले आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून लोकांना लपून छपून पत्रकं वाटण्याचे कामं केलेत. काही आम्ही इंदिरा गांधींचे व्यंगचित्र लावण्याचे आम्ही प्रकार केलेत. काही ठिकाणी आम्ही लोकांना पत्रकं जाऊन जबरदस्ती त्यांना देऊन या लोकशाहीच्या बाबतीमध्ये त्यांना उठवण्याचा प्रयत्न केला. आणि थिएटरमध्ये देखील आम्ही पॉम्पलेट फेकले, पण पोलिसांच्या हातात लागलो नाही. पण एक दिवस असा आला की ज्या वेळेला आम्ही डिसेंबर महिन्यामध्ये 1975ला जेव्हा आम्ही या आंदोलनामध्ये गेलो, त्या आंदोलनामध्ये आम्ही जेव्हा सत्याग्रह केला त्यावेळेला राजूला स्टॉकीजवळ मी आणि माझ्याबरोबरच्या 21 तरुणांना, माझ्या नेतृत्वात जे आंदोलन सुरू होतं त्यामध्ये आम्हाला धरपकड झाली. आम्हाला सेंट्रल जेलला टाकलं. जवळपास 45 दिवस आम्ही त्या भागामध्ये होतो. आमची कुठली सुनवाई झाली नाही, पण तिथे आमच्याहीपेक्षा जास्त त्याच नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये आम्ही बॅरेकमध्ये होतो, DIR अंतर्गत होतो. आणि मिसाबंदीमध्ये अनेक परिवार, अनेक विरोधी पक्षांचे लोक, वेगवेगळ्या कम्युनिस्टपासून सगळ्या पक्षांचे लोक त्या ठिकाणी होते. ते सगळे लोक त्या एका बाजूला होते आणि आम्ही एका गोलमध्ये होतो. अपराध्यांसारखं आम्हाला ठेवलं. एकच बॅरक, त्या बॅरेकमध्ये एकच बाथरूम, ते देखील तुम्ही कल्पना करा. आजचे जेल आणि 1975च्या जेलची व्यवस्था, त्याच्यामध्ये तिथेच लघवी, तिथेच संडास, सगळं ओपन, साफ तुम्हाला करायचं. अशा परिस्थितीत हे युवक मोठ्या आनंदाने एकत्र देशाची भावना घेऊन तिथे एकत्र होते. आणि आम्ही अशी कल्पना केली होती बाहेर निघाल्यावर की यानंतर कुठल्याही राजनेत्याला, कुठल्याही पक्षाला कितीही बहुमत मिळू देत, पण त्यांनी पुन्हा असं आणीबाणीचं काळ कृत्य कधी करू नये, देशाला अशा प्रकारच्या आणीबाणीत टाकू नये आणि लोकहिताचं, लोकतंत्राचं, लोकशाहीचं रक्षण व्हावं, संविधानाचा सन्मान व्हावा, या दृष्टिकोनातून एक जनमानस तयार करण्याचं काम आम्ही त्यानंतरच्या पुढच्या सगळ्या काळात आम्ही सुटल्यानंतर आम्ही केलं आणि त्याचे परिणाम आज आपल्याला दिसत आहेत. मुळामध्ये सांगायचं असं की ज्यावेळेला आम्ही हे आंदोलन केलं त्यावेळेला आमचं आंदोलनाचं वय नव्हतं. मला वाटतं माझ्या जीवनातलं पहिलं आंदोलन मी त्या निमित्ताने करू शकलो आणि केलं. त्याचं कारण फक्त एवढंच होतं की जे आम्हाला शिकवण्यात आलं, जे शाळेमधून संस्कार मिळाले, महाविद्यालयाच्या जीवनामध्ये आम्ही नव्याने गेलो होतो. म्हणजे मी अगदी प्री युनिव्हर्सिटीच्या किंवा BCom फर्स्ट इयरच्या वर्षामध्ये असेल त्यावेळेला आम्हाला हे आंदोलन करावं लागलं. आणि या आंदोलनाची जेव्हा दिशा आम्ही बघितली की कशासाठी आंदोलन, तर जयप्रकाशजी नारायणचं चरित्र, सर्व विरोधी पक्षच्या लोकांनी केलेलं काम जेव्हा वर्तमानपत्रामधून छापून येत होतं तरीही काही माहिती आम्हाला मिळत होती. त्या माहितीच्या आधारावर
आम्हा युवकांना असं वाटलं की हे योग्य नाही. आणि अनेक जेव्हा आंदोलन शहरामध्ये देशामध्ये सुरू झाले, त्याच्या बातम्या यायच्या, बैठकी व्हायच्या आणि त्याच्यातून आम्ही देखील आंदोलनाची भूमिका घेतली. आणि मग आम्ही पटलो की नाही, लोकशाही वाचलीच पाहिजे. हे आंदोलन म्हणजे देशासाठीचं आंदोलन आहे, हे संविधानासाठीचं आहे, कायद्याच्या सन्मानाचं आंदोलन आहे, लोकशाही मजबूत करण्याचं आहे आणि कुठल्या तरी राजनेत्याच्या हुकुमशाहीच्या विरोधातला आहे. आणि म्हणून आम्ही त्या आंदोलनामध्ये गेलो. मुळात असं आहे की जेव्हा एखादी सत्ता एखाद्या विशिष्ट पक्षाकडे केंद्रित होते, किंबहुना एखाद्या परिवाराकडे केंद्रित होते, आणि जेव्हा याला सुरंग लागतो, धक्का लागतो, आणि जेव्हा आपण अस्थिर आहोत राजकारणात असं जेव्हा वाटतं, तेव्हा मग माणूस, त्या पदावर बसलेला माणूस कुठल्याही स्तराला जाऊ शकतो, असं इमर्जन्सीमध्ये आपल्या लक्षात आलं आहे. इमर्जन्सीनंतरच्याही काही घटना ज्या देशाच्या राजकारणात झाल्या, त्या घटनांमधूनही याची उकल आपल्याला होईल. अनेक लोक आपल्या पदांना कायम ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करतात, पण तो जो काळ होता, त्या काळामध्ये ज्या पद्धतीनं श्रीमती इंदिराजी गांधी यांनी जे काम केलं, ज्या पद्धतीनं त्या वागल्या, ज्या पद्धतीनं कायद्याची त्यांनी पायमल्ली केली, हे अत्यंत चित्र संविधानाला किंवा देशाच्या एका समृद्ध विचारसरणीला मान्यच नव्हतं. त्यांनी जर विशेषतः, तुम्हाला लक्षात आलं असेल की इमर्जन्सीनंतर 2-2.5 वर्ष सरकार राहिलं जनता, आणि त्यानंतर जेव्हा आयोग लागण्यात आले, त्यांच्या इन्क्वायरी करण्यात आल्या, ते इतके प्रचंड प्रमाणात आले की पुन्हा त्यांना सहानुभूती मिळाली, पुन्हा त्या राजसत्तेवर आल्या. त्यामुळे हा जो एक छोटासा पिरियड निघाला, हा देखील देशाच्या असुरक्षिततेच्या भावना असलेल्या नेत्यांच्या मनामधला होता. त्यावेळेला सर्वांनी पक्ष विसर्जित करून एक पक्षाच्या अंतर्गत येण्याचं ठरवलं. सगळ्या मोठ्या मोठ्या पक्षांनी आपले सगळे चिन्ह आपले गोठवून टाकले आणि एकच चिन्हाच्या अंतर्गत राहिले, पण सगळ्या वेगवेगळ्या विचारांचे असल्यामुळे त्यांना एक होता आलं नाही शेवटपर्यंत, आणि त्यामुळे मग राजसत्ता देखील गमवावी लागली. तर याच्यामधून एखाद्या परिवाराकडे जर ती राजसत्ता केंद्रित असेल आणि त्याच्यातून त्याची असूया जागृत झाली असेल, त्यामुळे त्याच्यानंतर हा निर्णय झाला. अन्यथा या निर्णयाची एका समृद्ध राजकीय परिवाराला अशी आवश्यकताच नव्हती, त्यांनी हे करण्याची गरज नव्हती. बाकी सगळे विरोधक विरोधामध्येच होते, ते कुठे सत्तेत होते. त्यांनी पद बदलून दुसऱ्याला निवडणुका घेतल्या असत्या तरी कार्यकारी त्याच राहिल्या असत्या. त्यांनी कार्यकारी असताना जे काही करायचं होतं ते केलंच असतं. मग त्यांनी ते करायला पाहिजे होतं ना. ते न करता ज्या पद्धतीनं सगळ्यांना तुरुंगात टाकलं, हा सगळ्यात मोठा आपली पदं सांभाळून ठेवण्यासाठीचा, अत्यंत लोकशाहीला दाबण्याचा, तिचा खून करण्याचा हाच एक भाव त्यांच्या मनामध्ये होता. संपूर्ण देश हा कारावास झाला होता. विचारांच्या अभिव्यक्तीवर, स्वातंत्र्यावर बोलण्याच्या घाला घातला होता. काही कोणी आमच्या विरोधात बोलायचं नाही. त्यांनी काही बोललं तर त्या सगळं उचलून जेलमध्ये टाकणं, त्यांच्या परिवारावर अगदी तुळशीपत्र ठेवल्यासारखं त्यावेळची परिस्थिती होती. आणि त्यामुळे जेव्हा हे सर्व लोक जेव्हा विरोधामध्ये आंदोलन करून जेलमध्ये गेले, किंवा रात्रीमध्ये ज्या अवस्थेत होतं त्या अवस्थेत त्यांना उचलून नेलं, ही जी दडपशाही होती, या दडपशाहीने सगळे लोक दुःखी होते. सगळ्यांच्या मनामध्ये याच्या बाबतीमध्ये क्रोध होता, आणि तो क्रोध आंदोलनांमधून प्रकट झाला. गंगाधररावजी फडणवीस हे तत्कालीन महापौर उपमहापौर होते. ते उपमहापौर असताना त्यांना देखील जेलमध्ये टाकण्यात आलं. बळवंतराव ढोबळे यांना देखील टाकण्यात आलं. असे अनेक लोक नागपूरचे होते की जे त्यावेळेचे सगळे लोक जेलमध्ये गेले. आणि मग त्यावेळेला आम्ही या सगळ्या लोकांना जेलमध्ये जाताना पाहून यांना लवकर सोडणं कसं होईल, हे कसे सुटतील, यासाठी मग जेव्हा आंदोलनाची भूमिका आली की आता अधिक दबाव निर्माण करावा लागेल, तर मग सत्याग्रहाची भूमिका आली. आणि मग तेही सत्याग्रहाची भूमिका घेऊन वेगवेगळे युवकांचे टोळके, महिलांचे असे जथ्थे यांनी सत्याग्रह केला. आणि त्या सत्याग्रहामधून एक दबाव शासनावर निर्णय आला. आणि मग 24 जानेवारीला 1976ला सगळ्या लोकांना सोडण्याचा निर्णय हा त्यावेळेला त्याच्यामधून झाला. पण याच्यामध्ये केवळ युवक नाहीत, केवळ मोठे लोक नाहीत. मिसाबंदी सोडून DIRमध्ये जाणाऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये नागपूरमध्ये महिला आहेत. उमाताई पिंपळकरांच्या नेतृत्वात देखील आंदोलनं झाली आहेत. अशी 403 लोक इथे आहेत. आणि आज जेव्हा 50 वर्ष पूर्ण झाले आणि नवीन पिढीला जेव्हा याची माहिती नाही, तेव्हा नवीन पिढीला याच्या माहिती मिळावी यासाठी
मला असं वाटतं तुम्ही हा जो उपक्रम चालवला आहे याच्यातूनही लोकांना प्रबोधन होईल की कुठलाही राजकीय पक्ष कितीही मोठ्या सत्तेमध्ये बहुमताने सत्तेत बसला तरी त्यांनी असा कायदा पुन्हा लागू करू नये. यासाठी आपली लोकशाही बळकट कशी होईल याचा विरोध करण्याची भावना लोकांच्या मनामध्ये कसं येईल हा सगळा भाव निर्माण करण्याचाच जनजागरणाचा उद्देश आहे. यापेक्षा जास्त अजून काही आहे असं मला वाटत नाही. आज आपली स्वस्थ लोकशाही आहे, चांगली लोकशाही आहे. लोक आपले खुल्यानं मनाने विचार मांडू शकतात. जे विरोधी राज्य सरकार आहेत ते देखील केंद्र सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडतात. ही स्वस्थ परंपरा लोकशाहीची आहे आणि ती अबाध सुरू आहे 50 वर्ष. त्यामुळे असं पुन्हा घडू नये, तो काळा दिवस पुन्हा येऊ नये हीच आहे मागची भूमिका. हे होते गिरीशजी व्यास, कायदे मंडळाच्या प्रतिनिधी पलीकडे जाऊन एक सच्चा नागरिक आणि त्या काळचा 1975चा युवक या भूमिकेतून ते आजवरच्या लोकशाहीच्या प्रवासापर्यंत संविधानाला जे अपेक्षित आहे ते मूलभूत स्वातंत्र्य यावर त्यांनी केलेलं भाष्य स्वाभाविकच आणीबाणीची उकल सोपी करणारं ठरू शकतं. अतिशय चांगले मुद्दे त्यांनी या ठिकाणी मांडलेले आहेत की सर्व जातीच्या पलीकडं, धर्माच्या पलीकडं, कम्युनिस्ट पक्ष असतील, काँग्रेसच्या बाकीचे विरोधक कुणी असतील किंवा इतर समाजवादी पक्ष असतील, JP नारायणन असतील, ह्या सगळ्यांनी ज्या पद्धतीने लोकशाहीचं रक्षण केलेलं आहे, राज्यघटनेचं रक्षण केलेलं आहे, त्या रक्षणाची एक वेगळी बाजू त्यांनी आपल्यापुढं मांडलेली आहे. आपण भेटत राहू सर. आपले आभार. धन्यवाद.